सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी मनोज भावसार, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय कळंबोली यामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यातील आपलं पहिलं प्रकरण गुरुत्वाकर्षण, या गुरुत्वाकर्षण प्रकरणातील काही ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्या महत्त्वाच्या संकल्पनांचा आपण अभ्यास करणार आहोत. नेक्स्ट, या प्रकरणामध्ये आपल्याला ज्या संकल्पना अभ्यासायच्या आहेत, या संकल्पनामध्ये गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल, तिसरी संकल्पना आहे आपली केपलरचे नियम, चौथी संकल्पना आहे आपली न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, पाचवी संकल्पना आपली आहे पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण, सहावी संकल्पना आहे मुक्त पतन आणि सातवी संकल्पना आहे मुक्तिवेग. तर या सगळ्या संकल्पनांचा आपण सविस्तर अभ्यास या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत. नेक्स्ट, विद्यार्थी मित्र हो, गुरुत्वाकर्षण म्हणजे पृथ्वीचं आकर्षण. पृथ्वी प्रत्येक पदार्थाला आपल्याला स्वतःकडे खिचून घेत असते आणि हे जे आकर्षण बल असतं याला आपण आपल्या भाषेत गुरुत्वाकर्षण असं म्हणतो आणि याचा अभ्यास आपण मागील वर्षी देखील केलेला आहे. पण विद्यार्थी मित्र, आपण मागील वर्षी त्याला गुरुत्व बल असं म्हणत होतो. तर इथे संकल्पना आली आपली बल, म्हणून आपण मागच्या वर्षी परत थोडा आढावा घेणार आहोत. तर याच्यात आपला पहिला प्रश्न येतो की एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येतो. तर विद्यार्थी मित्र हो, एखाद्या स्थिर वस्तूवर आपण जर बल लावलं तर स्थिर वस्तू गतिमान होते. उदाहरणार्थ, आपण सायकलला पॅडल मारलं की सायकल गतिमान होते. किंवा फुटबॉलचा खेळ आपण जर घेतला, फुटबॉलच्या खेळामध्ये जो चेंडू असतो जमिनीवर तो स्थिर असतो आणि त्या चेंडूला लाथ मारली जाते. ती लाथ मारल्यानंतर त्या चेंडूवर होणारं बल प्रयुक्त बल आणि त्या बलामुळे त्या चेंडूचं त्या ठिकाणी विस्थापन असं होत असतं. दुसरा परिणाम जो होतो की एखाद्या वस्तूवर बल लावले असता त्या वस्तूचा आकार बदलतो. आपण रबरी चेंडू जर घेतला तर त्या रबरी चेंडूला आपण दाबलं असता, त्याच्यावर दाब प्रयुक्त केला असता, बल प्रयुक्त केला असता त्या चेंडूचा आकार बदलतो. पण आपण लावलेलं बल काढून घेतलं की रबरी चेंडूचा आकार आपल्याला पूर्ववत दिसून येतो. हे बलाचं दुसरं परिणाम. तिसरं आपण घेणार आहोत की तिसरं उदाहरणामध्ये एखाद्या वस्तूवर आपण बल लावलं तर त्या वस्तूची चाल आणि गतीची दिशा दोन्ही बदलतात. विद्यार्थी मित्र, याचं आपल्याला चांगलं उदाहरण घेता येईल म्हणजे क्रिकेटचा खेळ. क्रिकेटच्या खेळामध्ये गोलंदाज चेंडू टाकतो आणि फलंदाज तो आलेला चेंडू बॅटेने मारतो आणि तो चेंडू मारल्यानंतर तो चेंडू वेगळ्याच दिशेला जातो. त्याची चालही बदललेली असते, गतीची दिशाही बदललेली असते. तर हे सगळे परिणाम आपल्याला या दुसऱ्या प्रकारामध्ये घडून येतात. आता आपल्याला बलाचे कोणकोणते प्रकार माहीत आहेत हे पण आपण मागच्या वर्षी शिकलो आहोत. त्याच्यात सर्व परिचित आपलं गुरुत्वीय बल आहे, दुसरं आपलं विद्युत चुंबकीय बल आहे, तिसरं अणुकेंद्रकीय बल आहे. हे आपण सर्व मागील वर्षी इयत्ता 9वी मध्ये शिकलो आहोत. या गुरुत्व बलामध्ये म्हणजे उदाहरण जर घेतलं तर विश्वातील कोणत्याही
दोन वस्तूंमध्ये असलेलं आकर्षण बल, गुरुत्व बल. विद्युत चुंबकीय बल, विद्युत धारेमध्ये ऋणध्रुव धनध्रुव असतात, त्यांच्यामध्ये असलेलं आकर्षण बल. त्यानंतर अणुकेंद्रकीय बल. आपण अणूचा विचार केला तर अणूमध्ये धनप्रभारित प्रोटॉन असतात केंद्रकात, अणूच्या बाह्य कक्षेत फिरत असणारे इलेक्ट्रॉन असतात ऋणप्रभारित, त्यांच्यामध्ये असलेलं आकर्षण बल. आणि ह्या आकर्षण बलामुळे पदार्थ जी आहेत ती बांधलेली असतात, त्यांच्यात बॉन्ड तयार होतात. तिसरा प्रश्न, गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहीत आहे? तर आपल्याला गुरुत्वाकर्षण बलाविषयी एवढं माहिती आहे की गुरुत्वाकर्षण बल हे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल आहे आणि ते प्रत्येक वस्तूला स्वतःकडे आकर्षून घेण्याचा प्रयत्न करत असतं, हे आपण शिकलो आहोत. नेक्स्ट, आता गुरुत्वाकर्षण जी संकल्पना आहे ही संकल्पना सर्वप्रथम न्यूटन या शास्त्रज्ञाने मांडली. हे आपला सर्व परिचित आहे. न्यूटनची गोष्टी आपल्या सर्वांना माहिती आहे की न्यूटन एके दिवशी सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता आणि त्याच वेळेस झाडावरून एक सफरचंद खाली पडलं. खाली पडल्याबरोबर विद्यार्थी मित्र न्यूटनला हा शोध लागलेला नाही, तर तो एक त्याला क्ल्यू मिळाला आणि न्यूटनचं त्या ठिकाणी विचारचक्र सुरू झालं की झाडावरून जे सफरचंद खाली पडलं हे जमिनीवरच का पडलं. पहिला प्रश्न निर्माण झाला मनात. दुसरा प्रश्न न्यूटनला उद्भवला की झाडावरून हे जे सफरचंद खाली पडलं आहे हे सफरचंद असं तिरक्या दिशेने का नाही पडलं. तिसरा प्रश्न न्यूटनला निर्माण झाला, झाडावरून खाली येणारं सफरचंद हे क्षितिज समांतर पातळीत का गेलं नाही. अशी अनेक प्रश्न त्याच्या मनात आलीत आणि ह्या सगळ्यांचा विचार करून त्याच वेळेस अवकाशामध्ये आहेत चंद्र, म्हणजे ह्या ज्या वस्तू आहेत ह्या जमिनीकडे आकर्षिल्या जातात, ह्या चंद्राकडे का जात नाहीत, आकाशात का जात नाहीत, हाही प्रश्न इथे निर्माण होतो. असा अनेक दिवस त्याने विचार केला आणि ह्या विचारांती त्याला असं दिसून आलं की पृथ्वीच्या केंद्रापाशी जे बल आहे हे बल प्रत्येक पदार्थाला आपल्या केंद्राकडे आकर्षून घेत असतं, खेचून घेत असतं आणि म्हणून कुठलीही वर फेकलेली वस्तू ही क्षितिज लंब दिशेनेच खाली पडते. ती तिरकस खाली पडत नाही, ती वर्तुळाकार सर्पिलाकार खाली पडत नाहीत. आणि अशा प्रकारे न्यूटनला या गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. हा शोध लागल्यानंतर परत त्याचं विचारचक्र पुढे सुरू झालं की हे फक्त सफरचंदाच्या झाडापुरतंच मर्यादित आहे का, हे अवकाशात जे ग्रह तारे आहेत यांच्याशी संबंधित असेल का. आणि त्याच्यातून त्याने पुढे गुरुत्वाकर्षणाच्या बलाची कल्पना आणि चंद्रावरील गुरुत्वीय बल हे त्याने मांडलं. नेक्स्ट, हे बघा या ठिकाणी एक सफरचंदाचं झाड दिसतंय आणि या झाडावरून लंब दिशेनेच खाली पडणारं आपल्याला सफरचंदाचं फळ दिसून येतं आहे. नेक्स्ट, सर आयझॅक न्यूटन्स. मग हा शोध लावणारे अग्रगण्य शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन्स 1642 ते 1727 हा त्यांचा कालखंड. हे एक अग्रगण्य विज्ञानातील शास्त्रज्ञ म्हणून गणले जातात आणि यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला असून यांनी गतिविषयक नियम, गतिविषयक समीकरणं, गुरुत्वाकर्षण या सगळ्यात महत्त्वाच्या ज्या संकल्पना आहेत या संकल्पनांचा त्यांनी शोध लावला आणि हे शोध निबंध त्यांनी त्यांच्या प्रिन्सिपिया नावाच्या पुस्तकात लिहून ठेवलेले आहेत. तसेच मित्र हो, न्यूटनने म्हणजे न्यूटनच्या अगोदर केपलर नावाचे शास्त्रज्ञ होऊन गेलेत. तर केपलरने सुद्धा ग्रहांच्या गतिविषयाचा अभ्यास केला, परंतु ग्रह परिभ्रमण का करतात, ते कशा कक्षेत करतात
याचं स्पष्टीकरण त्या काळात केपलर यांना देता आलं नाही, पण न्यूटन यांनी त्यांच्याच नियमाचा आधार घेऊन या गुरुत्वाकर्षणाचा जो महत्त्वाचा सिद्धांत आहे तो त्यानंतर मांडला. न्यूटनने प्रकाश, ध्वनी, उष्णता, त्यानंतर गणित क्षेत्रात सुद्धा त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेत. त्यांनी गणिताची एक प्रमुख शाखा जिला कॅल्क्युलस म्हणतात, त्या कॅल्क्युलसचा शोधसुद्धा न्यूटन यांनीच लावलेला आहे. तर असा न्यूटन यांचा अल्प परिचय. भौतिकशास्त्रामध्ये जे सगळ्यात महत्त्वाचे शोध समजले जातात, ही सर्व महत्त्वाची शोध न्यूटन यांच्या नावावर आहेत. नेक्स्ट, आता आपण अभ्यास करणार आहोत वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल. आता समजा आपण एक दगड घेतला, दगडाला दोरा बांधला आणि तो असा फिरवला. तो फिरवल्यावर तो आपल्याला असा वर्तुळाकार दिसतो. म्हणजे तो जो दगड आहे तो दगड दोऱ्याला बांधलेला आहे आणि फक्त दोऱ्याचं शेवटचं टोक आपल्या हातात आहे आणि आपण तो फिरवत आहोत. हे फिरवत असलेलं आपल्याला असं जाणतं की हा दगड त्या वर्तुळाकार कक्षेत त्या ठिकाणी फिरत असतो. मग या ठिकाणी एक वेगळंच बल कार्य करत असतं आणि हे बल आहे अभिकेंद्री बल. आता समजा आपण हातामध्ये असलेला जो दोरा आहे, धागा आहे, हा धागा जर आपण सोडून दिला, याचा अर्थ त्याच्यावर असलेलं बल जर आपण काढून घेतलं तर हा दगड त्याच्या ज्या कक्षा आहेत, वर्तुळाकार कक्षा, त्या कक्षेच्या स्पर्शिकेच्या दिशेने फेकला जातो. हे उदाहरण आपल्याला आजही आपल्या देशात शेतात दिसतं. विद्यार्थी मित्र, शेतामध्ये मचाण बांधलेली असते आणि त्या मचाणावर गोफण घेऊन, गोफण याचं एकदम आपलं जीवनातलं सोपं आणि साधं उदाहरण, ती गोफण घेऊन तो शेतकरी उभा असतो. ते कशासाठी? तर शेतामध्ये जे पीक उभं राहिलेलं असतं ते पीक पक्षी फस्त करण्याच्या मार्गात असतात, तर त्या पक्ष्यांना उडवून लावण्यासाठी ह्या गोफणचा उपयोग केला जातो. तर ही गोफण याच अभिकेंद्री बलाने कार्यरत असते. हे आपण उदाहरण शिकलेलो आहोत. अजून याचं आपल्याला दुसरं उदाहरण देता येईल की दिवाळीमध्ये आपण जमिनीवर भुईचक्र लावतो. भुईचक्र पेटवलं की प्रखर त्याचा प्रकाश पडतो आणि त्याची जी ज्योत आहे ती अशी वर्तुळाकार फिरायला लागते. ती अशी सरळ दिसत नाही आपल्याला, तर ती प्रत्येक ठिकाणी अशी स्पर्शिकेच्या दिशेने दिसते आणि ते अभिकेंद्री बल त्याच्यावर कार्यरत असतं. अजून एक उदाहरण आपल्याला घेता येईल विद्यार्थी मित्र, जे उदाहरण आपण मागच्या वर्षी अनुभवलं की एक डिस्क जी आहे, सीडी आपण जर घेतली, सीडीला होल पाडून त्या ठिकाणी मार्बल्स, गोट्या आपण ज्या काचेच्या खेळतो त्या तिथे फेविकॉलने चिटकवल्या आणि त्या सीडीला जर असा वेग दिला तर ती वेगाने सीडी अशी गतिमान होते. आणि त्या गतिमान सीडीवर समजा आपण 5 रुपयाचं कॉईन टाकलं तर ते कॉईन किंवा नाणं स्पर्शिकेच्या दिशेमध्ये फेकलं जातं. तर हे त्याच्यावर कार्य करणारं आहे अभिकेंद्री बल. मग या अभिकेंद्री बलाची जर आपण व्याख्या विचारात घेतली तर वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने कार्य करणारं बल, त्या बलाला म्हणतात अभिकेंद्री बल. आणि ही संकल्पना या पद्धतीने या उदाहरणाच्या सहाय्याने आपण स्पष्ट करू शकतो. त्यानंतर आपण चंद्राचा विचार केला. पृथ्वीचा चंद्र हा नैसर्गिक उपग्रह आहे आणि हा उपग्रह सतत पृथ्वीभोवती भ्रमण करतो आहे. आणि हा भ्रमण करणारा चंद्र, या चंद्रावर पृथ्वीने गुरुत्वीय बल प्रयुक्त केलेलं आहे. हे सुद्धा या अभिकेंद्री बलाचं एक उत्तम उदाहरण आहे. नेक्स्ट,
त्यानंतर आपण मागेच उल्लेख केला त्या केपलर, जोहानस केपलर 1571 ते 1630 या शास्त्रज्ञांचा थोडक्यात परिचय करून घेणार आहोत. कारण हे शास्त्रज्ञ जे आहेत यांनी तयार केलेले नियम आणि या नियमांचा आधार घेऊन न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. म्हणून यांचा परिचय करून घेणं आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. केपलर यांचा आपण जर विचार केला तर यांची कारकीर्द आहे 1571 ते 1630. यांचं नाव आहे जोहानस केपलर्स. यांनी हे एक जर्मन खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ होते. सन 1600 मधील प्राग येथील टोक्यो ब्राहे या प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञांकडे ते कामाला लागलेत आणि दुर्दैवाने 1601 मध्ये ब्राहे यांचा मृत्यू झाला. ब्राहे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा प्रमुख उत्तराधिकारी म्हणून केपलर यांची नियुक्ती केली गेली आणि ब्राहे यांनी जी खगोलीय वस्तूंविषयी जी निरीक्षणं केली होती ती सगळी निरीक्षणांचा अभ्यास केपलर यांनी केला आणि ह्या निरीक्षणांचा अभ्यास करून सूर्याभोवती होणारं ग्रहांचं परिभ्रमण याविषयीचे केपलरने 3 नियम मांडलेत. नेक्स्ट, आता केपलरचे नियम जे आहेत, ही केपलरची नियम या ठिकाणी जर आपण आकृती बघितली तर या ठिकाणी आपल्याला लंबवर्तुळ दिसतं आहे आणि लंबवर्तुळाच्या एका नाभीवर आपल्याला सूर्य एस पिवळ्या रंगात दिसत आहे. तर विद्यार्थी मित्र, आपण जर वर्तुळ केंद्र घेतलं तर वर्तुळ केंद्राला एकच केंद्र असतो, पण जेव्हा हेच वर्तुळ लंबवर्तुळाकार होतं तेव्हा याला 2 केंद्र असतात, 2 नाभी असतात. एक नाभी इथे असेल तर दुसरी या बाजूला असू शकते. आपण एकाच नाभीचा विचार करत आहोत. त्या नाभीवर सूर्य आहे आणि या ठिकाणी ग्रह आहे असं आपण गृहीत धरूया. मग याविषयी केपलरने पहिला नियम मांडला, तो आपण बघणार आहोत. नेक्स्ट, केपलरचा पहिला नियम बघा. ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. हा केपलरचा पहिला गतिविषयक नियम आहे. सूर्य हा नाभीवर आपल्याला दिसतो आहे आणि लंबवर्तुळाकार कक्षा दिसते. इथे ग्रहाचं भ्रमण आपल्याला दिसून येतं आहे आणि सूर्याची स्थिती आपल्याला एस अक्षराने दर्शवलेली आहे. नेक्स्ट, आता केपलरचा दुसरा नियम. केपलरच्या दुसऱ्या नियमात असं सांगितलं आहे की ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा, या ठिकाणी बघा इथे ग्रह असेल तर सूर्याला जोडणारी ही सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. आता जेव्हा हा ग्रह भ्रमण करतो तर इथून इथपर्यंत लागणारा कालावधी, तसंच या ठिकाणाहून या ठिकाणापर्यंत लागणारा परिभ्रमणाचा कालावधी, या ठिकाणाहून या ठिकाणापर्यंत लागणारा परिभ्रमणाचा कालावधी, हा कालावधी समान असतो. आणि याचं जर आपण क्षेत्रफळ घेतलं, क्षेत्रफळ कसं घेणार तर हा जो छायांकित भाग आहे या भागाचं क्षेत्रफळ, या दुसऱ्या भागाचं क्षेत्रफळ आणि व्यापलेल्या तिसऱ्या भागाचं क्षेत्रफळ हे नेहमी समान असतं. हा न्यूटनचा दुसरा नियम या ठिकाणी स्पष्ट होतो. नेक्स्ट, न्यूटनचा तिसरा नियम, केपलरचा तिसरा नियम. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग. सूर्य असतो, समजा या ठिकाणी सूर्य आहे, सूर्याची परिक्रमा या ठिकाणी ग्रह करत आहेत, तर इथून परत इथपर्यंत येण्यासाठी जो कालावधी लागतो तो त्याचा आवर्तकाल. तर त्या आवर्तकालाचा वर्ग म्हणजे टीचा वर्ग, आवर्तकाला टी अक्षराने दाखवतात, या टीचा वर्ग सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या, सूर्यापासून त्या ग्रहाचं जे अंतर आहे
त्या अंतराचा घन त्या घनाशी समानुपाती असतो. म्हणजे टी वर्ग समप्रमाणात आर घन असं याचं समीकरण तयार होतं. जर आपण हे प्रमाणाचं चिन्ह काढून टाकलं तर टी वर्ग भागिले आर घन बरोबर स्थिरांक येतो आणि ही किंमत नेहमी स्थिर असते. नेक्स्ट, यानंतर आपण शिकणार आहोत नवीन संकल्पना, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. आपण सुरुवातीलाच बघितलं की विश्वातली सगळ्या वस्तू एकमेकांकडे आकर्षित करून घेत असतात, त्यांच्यात आकर्षण बल असतात. याचाच आधार घेऊन न्यूटनने हा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षून घेत असते आणि हे बल आकर्षित करणाऱ्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या, आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर आपल्याला M1 नावाची एक वस्तू दिसते आहे. तिचं वस्तुमान M1 या पहिल्या वस्तूचं, दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान M2. M1 वस्तू F1 बलाने M2 वस्तूला आकर्षित करून घेते आहे. तर M2 ही जी वस्तू किंवा पदार्थ आहे ही F2 या बलाने M1 वस्तूला आकर्षण करून घेत आहे, आकर्षित आहे. तर वस्तुमानांच्या गुणाकाराच्या समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती ह्या दोन वस्तूंमध्ये जे अंतर आहे हे अंतर आहे R. ह्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते. मग हाच नियम जर आपण प्रमाणाचं चिन्ह काढून टाकलं तर F1 बरोबर F2 बरोबर G M1 गुणिले M2 भागिले R वर्ग अशा प्रकारचं सूत्र तयार होतं. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी जीला गुरुत्व विश्व स्थिरांक असं म्हणतात. गुरुत्व विश्व स्थिरांक म्हणजे काय, तर हा विश्व स्थिरांक विश्वातल्या कोणत्याही दोन वस्तूंसाठी समान असतो. ती वस्तू अगदी अणुरेणू तुम्ही घेतली किंवा एखादा प्रचंड मोठा ग्रह घेतला तरी त्यांच्यामध्ये गुरुत्व विश्व स्थिरांकाचं मूल्य नेहमी स्थिर असतं. म्हणून त्याला युनिव्हर्सल कॉन्स्टंट किंवा विश्व स्थिरांक ग्रॅव्हिटेशनल युनिव्हर्सल कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी आपण समजा या वस्तूचं वस्तुमान दुप्पट केलं तर बलाचा परिणाम सुद्धा दुप्पट होणार आहे. आणि जर आपण अंतर जे आहे हे अंतर दुप्पट केलं तर अंतर दुप्पट केल्यावर बलाचा परिणाम हे 1/4 इतकं होणार आहे. कारण आपण जर 1/2चा वर्ग घेतला तर 1/4 येतो, म्हणजे 1/4 तयार होतो. नेक्स्ट, समुद्राची भरती ओहोटी. आपण दिवसातून नियमितपणे 2 वेळा समुद्राला भरती येते आणि 2 वेळा ओहोटी येत असते. हे चक्र सतत निसर्गाचं सुरू असतं आणि भरती ओहोटीच्या मागचं कारण जे प्रमुख आहे ते म्हणजे चंद्राचं गुरुत्वाकर्षण. ह्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे चंद्राच्या पृष्ठभागासमोर समुद्राचा जो भाग येतो, पृथ्वीचा जो भाग येतो त्या ठिकाणाच्या पाण्याला फुगवटा निर्माण होतो, म्हणजेच त्या ठिकाणी भरती येते असं आपण म्हणतो. या आकृतीत आपण जर बघितलं तर या ठिकाणी हा फुगवटा दिसतो, ही पृथ्वी आपल्याला दिसते आहे. या पृथ्वीच्या इकडचा भाग हा फुगवटा आलेला दिसतोय, म्हणजे तिकडनं चंद्राचं गुरुत्वाकर्षण बल त्या ठिकाणी कार्य करत आहे, केंद्रोत्सारी बल कार्य करत आहे आणि हे अंतर आपल्याला वाढलेलं दिसत आहे. तर हे कशामुळे, तर चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बळामुळे घडून येत आहे. तर त्याच वेळेस जो पृथ्वीच्या केंद्रापासून लंब दिशेला म्हणजे 90 अंशामध्ये इथून इथे, नीट लक्षात घ्या,
या ठिकाणच्या भागाला ही ओहोटी असते. आपल्याला असं वाटतं की ज्या बाजूला भरती आली त्याच्या विरुद्ध बाजूला ओहोटी आली, तसं नाही आहे. तर ही ओहोटी येण्याची जागा ही लंब दिशेला असते. या ठिकाणी ओहोटी येत असते आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे स्थानानुसार भरती ओहोटीचा वेळ हा सतत बदलत असतो. नेक्स्ट, त्यानंतर आपण शिकणार आहोत हे असू द्या, पृथ्वीचे गुरुत्वीय बल. आता समजा आपण एखादी वस्तू किंवा एखादा पदार्थ असा फेकला वरती, दगड फेकला, तर आपल्याला काय काय निरीक्षणं दिसून येतात. तर सर्वप्रथम आपण त्याला जो सुरुवातीचा वेग दिला आहे, काही अंतर गेल्यानंतर त्या दगडाचा वेग हळूहळू हळूहळू कमी होत जातो. एक स्थिती अशी येते त्या ठिकाणी दगड थांबतो आणि त्या ठिकाणाहून परत जमिनीकडे वेगात दगड खाली येतो आणि जमिनीवर पडतो. तर हे आहे पृथ्वीचं गुरुत्व बल. म्हणजे जेव्हा एखादा दगड आपण क्षितिज लंब दिशेने फेकतो तेव्हा त्या दगडाला खेचण्याचं काम पृथ्वी सतत करत असते आणि त्या खेचण्यामुळे त्या दगडाची जी गती आहे ती कमी कमी होत जाते, त्याचं बल क्षीण होत जातं आणि त्यामुळे तो दगडाचा वेग काही काळाने शून्य होतो व त्याच बलामुळे दगड खाली येतो आणि पृथ्वीच्या केंद्राकडे येऊ लागतो. परत याचा परिणाम पृथ्वीचं गुरुत्वीय बल हे चंद्रावर प्रयुक्त होतं. अवकाशात असलेले आपण सोडलेले कृत्रिम उपग्रह, त्या कृत्रिम उपग्रहावर पण चंद्राचं बल प्रयुक्त होतं. यांच्यावर हे बल प्रयुक्त झाल्यामुळे हे उपग्रह पृथ्वीभोवती परिभ्रमण करत असतात, लंबवर्तुळाकार दिशेमध्ये परिभ्रमण करत असतात. आता आपल्याला एक प्रश्न पडतो की वरती फेकलेले पदार्थ खाली पडत आहेत, झाडावरचं सफरचंद खाली पडत आहेत, मग आकाशात असलेला चंद्र पृथ्वीकडे का खेचला जात नाही, तो पृथ्वीवर येऊन का पडत नाही, बरोबर की नाही. मग हे होण्यामागचं कारण त्या चंद्राला देखील वेग आहे आणि ह्या वेगामध्ये चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये देखील अभिसारी बल हे कार्य करत आहे. त्यामुळे हे आपल्याला दिसून येते. चंद्र व कृत्रिम उपग्रहांच्या त्यांच्या कक्षेतील वेगामुळे हे कृत्रिम उपग्रह आणि चंद्र सतत पृथ्वीभोवती परिभ्रमण करत आहेत. हाच नियम सूर्यमालेला सुद्धा लागू आहे. सूर्याचं गुरुत्वाकर्षण हे जास्त असल्यामुळे सूर्याभोवती सर्व ग्रहमालेतील सर्व ग्रह हे विशिष्ट कक्षेतूनच त्याच्या भोवती परिभ्रमण करताना आपल्याला दिसून येत आहेत. नेक्स्ट, आता आपण शिकणार आहोत पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. आता या अगोदर आपल्याला पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणजे काय ते माहीत करून घेणं आवश्यक आहे. पृथ्वी ही तिच्या जवळील प्रत्येक वस्तूवर बल प्रयुक्त करते आणि न्यूटनचा जो दुसरा नियम आहे या नियमानुसार एखाद्या वस्तूवर जेव्हा पृथ्वी बल प्रयुक्त करते तेव्हा त्या वस्तूमध्ये त्वरण निर्माण होते. म्हणजे नेमकं काय होतं तर ती वस्तू गतिमान होते, त्या वस्तूचा वेग वाढतो. तर यालाच गुरुत्वीय त्वरण असं म्हणतात. हे गुरुत्वीय त्वरण इंग्रजी अक्षर स्मॉल लेटरमधलं जी या अक्षराने दाखवलं जातं. जी इथे लिहिलेलं आहे, ह्या जीचा उपयोग करून आपण दाखवतात. गुरुत्व त्वरण हे एका पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने आहे म्हणून ही सदिश राशी आहे. मग सदिश राशी म्हणजे काय तर ज्या राशी व्यक्त करण्यासाठी परिमाण आणि वेग या दोघांची गरज असते, परिमाण व दिशा या दोघांची गरज असते, त्या राशींना आपण सदिश राशी म्हणतो. पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा
तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्राच्या म्हणजे क्षितिज लंब असते. आता जीच्या मूल्यात होणारे बदल याचा आपण अभ्यास करणार आहोत. या जीच्या किमतीमध्ये काय बदल होतात, मग त्यावर परिणाम करणारे घटक कुठली कुठली असतात. तर पहिला घटक आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल. आता आपण पृथ्वीचं चित्र जर समोर आणलं, पृथ्वी आपण आपल्या डोळ्यासमोर आणली विद्यार्थी मित्र, तर पृथ्वी ही पूर्णपणे गोलाकार नसून ती लंब गोलाकार आहे. आणि लंब गोलाकार असल्यामुळे ही का झाली लंब गोलाकार, तर पृथ्वी ही सतत तिच्या अक्षाभोवती परिभ्रमण करते आहे, परिवलन करते आहे. आणि या अक्षाभोवती परिभ्रमण करत असल्यामुळे पृथ्वी ही ध्रुवापाशी चपटी झाली आणि बाजूला विषुववृत्तापाशी फुगीर झालेली आहे. मग जर आपण त्रिज्या मोजली, पृथ्वीच्या केंद्रापासून वरचं जे अंतर आहे ध्रुवापर्यंतचं अंतर हे कमी आहे, तर पृथ्वीच्या केंद्रापासून विषुववृत्तापर्यंतचं अंतर जास्त आहे. आणि त्यामुळे ध्रुवावर जर आपण विचार केला तर पृथ्वीच्या ध्रुवावर गुरुत्व त्वरणाचं मूल्य त्रिज्या कमी असल्यामुळे हे मूल्य आहे 9.832 मीटर पर सेकंद वर्ग. सर्वात जास्त एवढं मूल्य आहे. आणि त्या ध्रुवापासून विषुववृत्ताकडे आपण जसं सरकत जाणार तसं गुरुत्व त्वरणाचं जे मूल्य आहे हे कमी कमी होत जातं. आणि हे कमी होत जाणारं मूल्य म्हणजे 9.78 मीटर पर सेकंद वर्ग हे आपल्याला विषुववृत्तावर दिसून येईल. म्हणजे हे मूल्य पृथ्वीच्या प्रत्येक बिंदूनुसार बदलताना आपल्याला दिसून आलेलं आहे. दुसरा बदल आहे उंचीनुसार बदल. विद्यार्थी मित्र हो, आपण जसं पृथ्वीच्या पृष्ठभागापासून अवकाशामध्ये दूर जाणार तसं उंचीनुसार जीच्या मूल्यात बदल होत जाणार. जीची किंमत ही कमी कमी होत जाणार. पृथ्वीची त्रिज्या जर आपण विचारात घेतली तर पृथ्वीची त्रिज्या ही 6400 किलोमीटर आहे. आणि 6400 पृथ्वीच्या केंद्रापासून पृष्ठभागापर्यंतचं अंतर झालं. आणि त्या पृष्ठभागापासून समजा 10 किलोमीटर उंचीवर एखादं विमान उडतं आहे आकाशात, तर पृथ्वीच्या केंद्रापासून त्या विमानाचं अंतर झालं 6410 किलोमीटर. आणि हे 6410 किलोमीटर एवढं अंतर जरी आपण घेतलं तरी हा बदल अत्यंत नगण्य आहे. आणि त्यामुळे गुरुत्व त्वरणाचं मूल्य हे किंचित बदलतं. हा बदल नगण्य असतो. मग आपल्याला याचा अभ्यास करण्यासाठी काही विशिष्ट स्थानांचा अभ्यास करावा लागेल. आता या ठिकाणी बघा, स्थान दाखवलं आहे पृथ्वीचा पृष्ठभाग. या पृथ्वीच्या पृष्ठभागावर सरासरी म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंची 0 किलोमीटर, त्या ठिकाणी जीचं मूल्य गुरुत्व त्वरणाचं मूल्य 9.81 मीटर पर सेकंद वर्ग इतकं आहे. आपण आता थोडं उंच जाणार आहोत. जगातलं सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्टची उंची आहे 8.8 किलोमीटर. आणि 8.8 किलोमीटर या ठिकाणी इतक्या उंचीवर जर आपण गेलो तर त्या ठिकाणी गुरुत्व मूल्य जे आहे हे 9.8 झालेलं आपल्याला दिसून आलेलं आहे. तिसरं ठिकाण मानवनिर्मित फुग्याने गाठलेली सर्वाधिक उंची, ज्याला आपण बलून म्हणतो. त्या बलूनने आपण किती उंचीपर्यंत जाऊ शकतो, तर आपण जास्तीत जास्त 36.6 किलोमीटर या उंचीचा जर विचार घेतला, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 36.6 किलोमीटर इतक्या उंच गेला असता त्या ठिकाणी गुरुत्व त्वरणाचं मूल्य 9.77 मीटर पर सेकंद वर्ग इतकं झालेलं दिसून येतं. आता आपण अजून त्याच्या पुढे जाणार आहोत, अजून उंची वाढवणार आहोत. आपण जे पृथ्वीवरून अंतराळ यान सोडतो, ती अंतराळ यान पृथ्वीच्या एका विशिष्ट कक्षेमध्ये भ्रमण करतात. ती कक्षा जर आपण घेतली तर ती असते 400 किलोमीटर अंतरावर.
मग आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 400 किलोमीटर अंतरवर गेलो तर त्या ठिकाणी गुरुत्व त्वरणाचं मूल्य होतं 8.7 मीटर पर सेकंद वर्ग. म्हणजे आपण जसं उंच जात आहोत तसं गुरुत्व त्वरणाचं मूल्य कमी कमी होत चाललंय. त्यानंतर अवकाशात आपण सोडलेले दळणवळण उपग्रह कम्युनिकेशन सॅटेलाईट, ह्या सॅटेलाईटची उंची पृथ्वीच्या पृष्ठभागापासून असते 35,700 किलोमीटर आणि 35,700 किलोमीटरवर गेल्यावर त्या ठिकाणी गुरुत्व त्वरणाचं मूल्य होतं 0.225 मीटर पर सेकंद वर्ग. म्हणजे फरक बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागावर 9.81 तर दळणवळण उपग्रह 0.225. आपण जसं पुढे जाणार तसं गुरुत्व त्वरणाचं मूल्य हे अजून कमी होत जाणार. जितकं आपण पुढे सरकणार, जितकी उंची वाढवणार, तितकं हे मूल्य आपल्याला कमी झालेलं दिसणार. आणि शेवटचा परिणाम करणारा जीच्या मूल्यावर घटक आहे खोलीनुसार बदल. आता पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण पृथ्वीच्या अंतरंगात पृथ्वीच्या केंद्राकडे सरकत आहोत. आता जसं जसं आपण केंद्राकडे सरकणार तसं जीचं मूल्य जे आहे हे कमी होत जाणार. त्याचप्रमाणे आरचं मूल्य देखील त्या ठिकाणी कमी होत जातं. पृथ्वीची त्रिज्या कमी होत जाणार. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पृथ्वीच्या आत आपण सरकत आहोत, त्रिज्यासुद्धा कमी होते आहे आणि पृथ्वीच्या केंद्राकडे सरकत आहोत. त्यामुळे त्या ठिकाणी गुरुत्वीय बल प्रयुक्त करणारा पृथ्वीचा भाग देखील कमी होत चाललेला आहे. आणि खोलीनुसार देखील गुरुत्वीय त्वरणाचं मूल्य हे कमी होत जाते. आता प्रत्येक ग्रह व उपग्रह, ह्या प्रत्येक उपग्रहाची त्रिज्या वेगवेगळी असते. प्रत्येक उपग्रहाचं वस्तुमान वेगवेगळं असतं आणि त्यामुळे त्याच्या पृष्ठभागावरील जीचं जे मूल्य असतं हे जीचं मूल्य देखील वेगवेगळं असतं. म्हणून आपण जर चंद्राचा विचार केला तर चंद्राचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या 1/6 इतकं आहे. म्हणजे 1/6 पट इतकं आहे. म्हणजे आपण समजा पृथ्वीवर एक उंच उडी मारली, जेवढी शक्ती आहे, जेवढं बल आहे तेवढं वापरून एक उंच उडी मारली तर तेवढंच बल प्रयुक्त करून आपण चंद्रावर 6 उड्या मारू शकतो. तर हा याच्या तुलनेचा भाग आहे. तर विद्यार्थी मित्रहो, आज आपण ज्या संकल्पना शिकलोत या संकल्पनांचा अभ्यास करा. याविषयी जे प्रश्न आहेत ती प्रश्न अभ्यासा, त्याची उत्तरं लिहा. धन्यवाद.